अमरावतीच्या महानगरपालिकेत खासदार बळवंत वानखडे यांनी घेतली बैठक। अमरावतीच्या महापालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रशासक असल्याने महापालिकेमध्ये मोठा गोंधळ सुरू असल्याने आज खासदार बळवंत वानखडे यांनी अमरावतीच्या महापालिकेमध्ये आढावा बैठक घेतली। महापालिकेत विविध विषयांच्या संदर्भात ही बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये मनपा क्षेत्रातील हाऊस टॅक्स, साफसफाई, रस्त्यांवर फिरणारे मोकाट जनावरे, मोकाट कुत्री, अवैध होर्डिंग, फिरस्ती लोकांचा उत्पात तसेच 32 भूखंडांचे आरक्षण बदलण्याचा प्रमुख मुद्दा आज सांसद बळवंत वानखडे यांनी विचारात घेतला। साफसफाई व इतर रखडलेल्या कामांवर चर्चा झाली, त्याबद्दलचे निर्देश महापालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत। प्रशासनाकडून काही बाबी दुर्लक्षित राहत आहेत, त्या राहिल्या नाही पाहिजे, त्यासाठी सूचनाही देण्यात आल्या। अनेक ठिकाणची आरक्षणे हटवण्यात आली आहेत, त्याची चौकशी करण्याचे आदेश यावेळी खासदारांनी दिले। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रमुख नेते, विरोधी पक्षनेते तसेच मनपा अधिकारी, मनपा आयुक्त व उपायुक्त प्रामुख्याने उपस्थित होते। होत असताना कुणाच्या दबावाखाली केलं याची आम्हाला माहिती द्या, आणि जर गावाच्या हिताचं एखादं रिझर्वेशन काढायचं आम्ही तुम्हाला सांगितलं त्या दिवशी, तुम्ही म्हणाले, मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही म्हणाले की हे बॉडी आल्यानंतर करणं योग्य राहील, आता करणं योग्य नाही राहील। मग याच्या आधीच्या आयुक्तांनी केलेले प्रकरण चुकीचं आहे असं तुमच्या म्हणण्यावरून निदर्शनास येते। आयुक्त साहेबांनी स्पष्ट नगर विकास खात्याची मोठी इन्क्वायरी बसणारच आहे। 2 महिना वेळ नाही, माझं भाऊ, माझं म्हणणं काय आहे की ज्या वेळेला मंजूर होती तेव्हा त्याची गरज होती, आणि मग असे काय घटना घडल्या की आज एकदम गरज संपुष्टात आली? याचं काय स्पष्टीकरण आहे? महानगरपालिकेच्या संदर्भात जे काही विषय असतात त्या विषयावरच्या संदर्भात आज बैठक घेण्यात आली। मग साफसफाई असेल किंवा इतर बाबी असतील, या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि त्या पद्धतीनं निर्देश देऊन येणाऱ्या काळात जे काही रखडलेले कामं असतील किंवा साफसफाईचा मुद्दा असेल, आज जे काही टॅक्सचा विषय आहे, तुमचं डेंग्यू, मलेरिया हा विषय आहे, या संदर्भात जे काही प्रशासनानं करायचं आहे त्या संदर्भात सूचना दिल्या। आणि ते आतापर्यंत जे कामकाज चाललं मनापासून जे चर्चेत आलं, प्रशासक त्याच्यावर संतुष्ट आहात का? नाही, कसं आहे ते प्रशासन होतं आतापर्यंत, प्रशासनाच्याच भरोशावर ते चाललेलं आहे। काही दुर्लक्षित होतातच प्रशासनात, कारण तिथं लोकप्रतिनिधी नसल्यामुळे त्या बाबी दुर्लक्षित राहतात, त्या बाबी दुर्लक्षित नाही झाल्या पाहिजेत, यासाठी आज पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीन झोनचा मुद्दा उपस्थित केला होता, त्याच्यात रिझर्वेशनमध्ये बदलाव आणि अनेक ठिकाणचे रिझर्वेशन हटवले गेले आहेत, त्या संदर्भात सुद्धा आम्ही चौकशी केली, चौकशीची मागणी केली आणि त्या विषयावर पुढे काय करता येईल याचा सुद्धा आम्ही विचार करू।